खूप दिवस झाले आपले व्हिडिओ आले नाही, ते का ते पुढे सांगतेस. त्या अगोदर आहे ना, हा गावाकडचाच व्हिडिओ आहे. स्वराजला अशी छान झोप लागली होती. लग्नावरून आता मम्मीच्या मामाकडे निघालो होतो. मागच्या व्लॉगमध्ये दाखवलं होतं की मी एका लग्नाला गेले होते आणि तिकडून मम्मीच्या मामाकडे म्हणजेच माझ्या चुलत सासऱ्यांकडे जायचं होतं. त्यांच्या मुलाला बरं नव्हतं तर भेटायसाठी जायचं होतं. तर पाठीमागे गोठा आणि पुढे असा ओपन गोठा आहे. तर म्हणलं तुम्हालासुद्धा दाखवते, शेअर करते. नवीन गोठ्याचं हे गोठ्याचं काम आत्ताच झालेलं आहे नवीन. आणि घराच्या समोरच अशी चिक्कूची बाग आहे. गायांना टाकलेलं, गायांसाठी आहे ना गवत वगैरे टाकलं होतं. तर म्हणलं शेअर करते. व्हिडिओ न येण्यामागचं कारण म्हणजे सासूबाईंना मागच्या का व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तब्येत ठीक नसल्यामुळं त्यांना पुण्याला आणलं होतं आणि त्याच्यामध्ये माझीही तब्येत खराब झाली होती. आणि एक मागं सांगितलं सुद्धा होतं की एक सरप्राईज आहे जे मी तुमच्याबरोबर लवकरच एका व्हिडिओमध्ये शेअर करणार. तर त्या सर्व प्लॅनिंगमध्ये ना व्हिडिओ जे आहे ते एडिट पण करणं झालं नाही आणि नव्याने सुद्धा व्हिडिओ शूट केले नाहीत. त्यामुळे जे काही व्हिडिओ शूट केले ते तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते. अगदी मनापासून माफी मागते की तुम्ही टायमिंग झाल्यावर रात्री 8:30 वाजता व्हिडिओची वाट बघितली असेल आणि व्हिडिओ आले नाही. बट लवकरच रेग्युलर व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही नेहमी समजून घेता आणि छान छान कमेंटसुद्धा करता. असंच सपोर्ट राहू द्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करत जा. तर घराची पूजा मागच्या वेळेस झाली होती तर मला तर मुलांच्या एक्झाममुळे येणं झालं नाही. तर म्हणलं आता आली आहे तर तुमच्याबरोबरसुद्धा व्हिडिओच्या थ्रू मी तुम्हाला दाखवते की बंगल्याचं काम वगैरे कसं झालं आहे. पूर्ण शूट तरी बंगल्याचं घरातलं होम टूर मी नाही देऊ शकत, पण बाहेरून असं काहीसा बंगला दिसत आहे हे. आणि ड्रायव्हर बाहेर छान असे गप्पा वगैरे मारत बसले होते. बाहेरून खरंच खूप सुंदर आहे. आणि हे जे घर बघताय तर हे त्यांचं जुनं घर होतं आणि त्याची आता खूपच अवस्था बेकार झाली होती. राहतासुद्धा व्यवस्थित येत नव्हतं म्हणून त्यांनी बंगल्याचं नवीन काम केलं आणि बंगल्याचं बाहेरून काम तर बघू शकता खूपच सुंदर झाले आणि खूप छान मोठ्या मोठ्या. आणि गावाकडं कसं काही मोजमाप नसतं, आपण कितीही जागेमध्ये कितीही मोठा बंगला बांधू शकतो, तसं सिटीमध्ये नसतं. आपली हक्काची जागा ती म्हणजे आपल्या गावालाच असते. ते इथं मोठ्या अशा 2 गुंठ्यात तरी हा बंगला असेल आय थिंक, माझ्या अंदाजे. मी मामांना विचारलं नाही. पण लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्याची होम टूर पाहिजे असेल, आवडला असेल तर मला नक्कीच सांगा. मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. कारण इथून आहे ना माझं सासर फक्त एक 5-10 मिनटाच्याच अंतरावर आहे. तर असा हॉलचा हा दरवाजा आहे सागवानीमध्ये आणि छान असं मंदिर आहे. मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, विठ्ठल रुक्माईची मूर्ती अशी ठेवलेली आहे. छान असे घरचे देवसुद्धा ठेवलेले आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.